ऑल टाइम यात्रा हे या कार पुलिंगच्या दुनियेमध्ये एक क्रांतिकारी पाऊल जगच्या या देवभूमीतल्या आणि उमदीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गावामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, मलकासिद्ध देवाच्या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, असे श्रीशैल उमराणी यांनी हे एक क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे आणि देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचा ॲप लॉन्च झालेला आहे. नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. वरती आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की जत सारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागातील एका युवा उद्योजकानं एक असं ॲप बनवलेलं आहे की ते देशातलं पहिलं ॲप ठरलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार पुलिंग या विषयावरती जोर देऊन काहीच दिवसापूर्वी घोषणा केली होती की सर्वांनी कार पुलिंगचा वापर करावा. कार पुलिंग को बढ़ावा दे. जिनके पास कार है वे एक गाड़ी में ज्यादा लोगों को साथ लेकर चले. परंतु हे कार पुलिंग नेमकं कसं करावं, कोण कुठल्या मार्गे कसं जाणार आहे, कोण कुठून केव्हा निघणार आहे, तर याची इत्तमभूत माहिती असणारी एक कार पुलिंगची यंत्रणा या युवा उद्योजकानं कार्यान्वित केलेली आहे आणि केवळ जत, सांगली किंवा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये त्यांची ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. आणि आज तर या विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि अगदी एसटीच्या दरामध्ये आपल्याला आता एसी गाडीमधून प्रवास करणं, कुठेही प्रवास करणं आणि कधीही प्रवास करणं हे शक्य झालेलं आहे. सध्या जे एक इंधन टंचाईचं, पेट्रोल डिझेल टंचाईचं सर्वत्र सावट आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर एक सर्वात मोठी देशसेवा या कार पुलिंगच्या माध्यमातून घडणार आहे आणि अगदी पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर त्या एका ग्रामीण भागातील युवा उद्योजकानं, तरुणानं एक कार पुलिंगचं एक अत्यंत दर्जेदार असं ॲप निर्माण केलेलं आहे आणि सर्वात सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. तर नमस्कार. सर्वात सुरुवातीला आपली थोडीशी ओळख, नाव, गाव याची थोडीशी माहिती सांगा. माझं नाव आहे श्रीशैल सातली उमराणी. मी ऑल टाइम यात्राचा फाउंडर आणि CEO आहे. मी गाव आहे उमदी. हे ऑल टाइम यात्रा सुरुवात असं झालं दादा की 2021 मध्ये एक कन्सेप्ट आमच्या डोक्यामध्ये आलं होतं. ज्यावेळेस पुणेवरनं पंढरपूरला म्हणजे गावाकडे यायचं वाट बघत होतो. रात्री 11 वाजता थांबलेलं, सकाळी 5 वाजेपर्यंत दिवाळीचं टाइम होतं, 5 वाजेपर्यंत एकही बस नाही भेटली. त्या कन्सेप्टमधून डोक्यात फक्त असं होतं की काहीतरी ह्याला केलं पाहिजे म्हणून. त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी हैदराबादमध्ये अनाऊन्समेंट केली की ह्याच्यानंतर आता कार पुलिंग, का तर डिझेल पेट्रोल जे काय अभाव आहे ते इराण आणि अमेरिकेचं युद्ध जे डिझेल आणि पेट्रोल आयात म्हणजे येणं वगैरे बंद झालं, तर अनाऊन्समेंट मोदी साहेबांनी असे केले की आता प्रायव्हेट गाड्या तर कार पुलिंगमध्ये जास्तीत जास्त यूज करण्यासाठी. नेमकं कन्सेप्ट काय आहे, म्हणजे कशा पद्धतीनं हे काम करत आहे? दादा, हे कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. प्रायव्हेट कार ओनर आणि जे पॅसेंजर आहे ते दोघांना कनेक्ट करणं. म्हणजे ज्या कार ओनर आहेत तर समजा ते इथून पुण्याला जाणार आहे, तर कोणाला तरी ड्रॉप करून परत ते येणार आहे, तर किती वाजता येणार आहेत फक्त त्यांनी माझ्या ॲपवरती टायमिंग आणि डेट टाकले तर तिथले जे काही पॅसेंजर आहेत तिकडचे इकडे येणार आहेत ते सर्च करून ह्यांचं बुकिंगमध्ये जातो. तेव्हा म्हणजे ड्रायव्हरना जे डिझेल पेट्रोलचं खर्च पण निघाले आणि युजरला इकडं गावाकडे यायचं बसमध्ये. म्हणजे हे 2 ॲप असणार आहेत, एक ड्रायव्हर आणि गाडी मालकांसाठी एक असेल
आणि दुसरं जे पॅसेंजर आहे त्यांनी ते यूज करायचं आहे. हो. तर याची माहिती डिटेल त्या ऍपच्या माध्यमातून दोन्ही याला होणार आणि बुकिंग पण अशा पद्धतीने हो. आता ज्यावेळी ऍप डाउनलोड करता तिथं तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही ड्रायव्हर साईड जाणार आहे का युजर साईड जाणार. तर ड्रायव्हर साईड असेल तर ड्रायव्हर साईड ज्यावेळी क्लिक करायचा त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायला लागेल. तर गाडीचा आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक गाडीचे फोटो हे माहिती भरून तुम्ही रजिस्टर करू शकता. मग ती गाडी रजिस्टर होते. युजर साईड काही नाही, फक्त नाव, डेट, ईमेल आय डी तेवढं टाकलं की तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे थोडक्यात असं आहे की मला आता सांगलीला जायचं आहे आणि एखादी व्यक्ती त्यांच्या प्रायव्हेट गाडीनं सांगलीला एकटीच जाते, परंतु त्याला कुणाला तरी घेऊन जायचं आहे, म्हणजे डिझेल पेट्रोलचा खर्च वाचवायचा आहे. तर ज्यांना सांगलीला जायचं आहे त्यांनी कधी, कुठं आणि कशा मार्गे जाणार, तर हे नोंद करायचं आहे अगोदर ऍपवरती. आणि मला जायचं असेल तर मी सर्च करायचं की मला बाबा सांगलीला जायचं आणि गाडी कुठली अवेलेबल आहे का. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की प्रायव्हेट कुठली गाडी कुठून कशी जाते याची आपल्याला काही डिटेल्स माहिती नसते, परंतु या ऍपच्या माध्यमातून ती सुविधा नेमकी निर्माण झाली असं होत आहे. तर ते ह्याच्यामध्ये बाबा आता किती गाड्या गेलेल्या आहेत जतवरून किंवा इथून पुण्याला किती गाड्या गेल्या हे लक्षात येत नाही कोणाला. आपल्या ऍपवरती ज्यावेळी रजिस्ट्रेशन होतात, ज्यावेळी कार ओनर ज्यावेळी पोस्ट करतात तिथं, तर या टायमिंगला मी जाणार आहे किंवा इथून या डेटला आहे, तर हे युजरला सगळ्यांना शो होतो. ज्यावेळी ड्रायव्हर पोस्ट करतो आपल्या ऍपवरती तर त्या पुण्यामधल्या सगळ्या लोकांना तर ते शो होत असतं. म्हणजे आता बरेचसे असे वाहतुकीचे प्रवासी वाहतुकीचे ऍप्स आहेत, कार्स वगैरे जाणारे किंवा टूर्स कंपन्या आहेत, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यात काय नेमकं काय. दादा हे आपल्या प्रायव्हेट गाडीसाठी फक्त हे ज्यामध्ये आपण पैसे कमवायचा विषय नाहीये किंवा कुठल्याही कारला पैसे कमवायचे, फक्त त्यांचा टोल आणि फ्यूल खर्च हे फक्त त्यांचं काढण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये पैसे कमवण्यासाठी नाही. आणि जे गरजाऊ पॅसेंजर आहेत त्यांना तिकडे इकडे यायचं आहे तर त्यांना अवेलेबिलिटी नसते बस, म्हणजे त्यांच्या टाइम मध्ये किंवा रात्री अपरात्री मिळत नाहीये, तर त्यांना हे सोयीस्कर होते. आपल्या ह्या ऍपच्या सुविधामध्ये महिलांसाठी काय सुविधा आहेत? मॅडम ह्याच्यामध्ये ऑल टाइम यात्रामध्ये ड्रायव्हरसाठी आणि पॅसेंजरसाठी आम्ही SOS सिस्टीम दिलेले आहे. एमर्जन्सी ट्रॅकिंग होतो. SOS सिस्टीम हे सिस्टीम हे गव्हर्नमेंटचं आहे, आमचं नाही आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंटचं अप्लिकेशन ऍड केलेलं आहे. त्याच्यामध्ये फायर असेल, मेडिकल असेल किंवा तुम्हाला लाईव्ह ट्रॅक करणे आणि तुम्हाला एमर्जन्सी पोलीसचा सपोर्ट देणे त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेले आहे. आणि फक्त 5 सेकंडमध्ये अलर्ट जातो पोलिसांना, ॲम्ब्युलन्सवाल्यांना किंवा मेडिकल म्हणा किंवा फायरवाला. 5 सेकंडमध्ये तुम्हाला इमिजिएटली म्हणजे सर्व्हिस मिळेल. महिलांसाठी याच्यामध्ये काही वेगळी सुविधा बुकिंगसाठी ऑप्शन असं आहे का? आहे मॅडम. ज्यावेळी लेडीज कार ओनर असेल तर त्यांनी जात असेल तर ते जास्त करून पुरुषांना किंवा पुरुष पॅसेंजरना घेणार नाही. तर त्याच्यामध्ये वुमेन आणि मिक्स ऑफ वुमेन आणि मॅन असं दिलेलं आहे आणि ओनली वुमेन म्हणून दिलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी पोस्ट करताना फक्त ओनली वुमेन वरती क्लिक केला तर तुम्हाला जे बुकिंग येणार ते फक्त लेडीजसाठीच आहे. तर हे आपल्या तर अप्लिकेशन मध्ये अवेलेबिलिटी केलेली आहे. हे आपलं ऍप महाराष्ट्रामध्येच मर्यादित आहे का बाहेर पण आपण यूज करू शकतो याचा? मॅडम हे ऑल ओव्हर इंडियामध्ये कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत, तर इंडियामध्ये जेवढे ग्रामीण म्हणजे छोटे गावापासून ते मोठे सिटीपर्यंत जेवढेही इंडियामध्ये गावं आहेत ना त्या सगळ्या गावामध्ये आपल्या अवेलेबिलिटी आहे. कुठेही तुम्ही कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन आपले ऍप यूज करू शकता. आपल्याला 7 लँग्वेजमध्ये आपण अवेलेबिलिटी केलेली आहे. कोणकोणते? कन्नड आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, गुजराती आहे, मराठी आहे आणि कन्नड आहे आणि इंग्लिश आहे. हिंदी. ह्या सगळ्या भाषामध्ये म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जाऊन आपली यूज करू शकतो.
हे मूळ दोन इंग्लिश हिंदी ह्या दोन भाषा आहेतच, त्यामुळं अन्य राज्यातले पण हे करू शकतो. पूर्णच कव्हर केलेलं आहे की जेवढे म्हणजे आपल्या नोटावरती जेवढे लँग्वेज आहेत ते ऍप मध्ये तेवढी लँग्वेज आहेत. लॉन्च झालेले आहे दादा. आता अवेलेबिलिटी आता पुणे टू सोलापूर आणि पुणे टू मुंबई आता हे बुकिंग वगैरे चालू आहे. तिथे कार ओनर भरपूर आता कार ओनर जॉईन व्हायला आणि कित्येक कस्टमर कॉलेजची मुलं म्हणा, रोज ऑफिस अप अँड डाऊन जे करणार ते आहे म्हणा, आता बिझनेसमॅन म्हणा. तर जे पुण्यामध्ये आता दादा तुम्ही पाहिला तर ट्रॉफिक भरपूर आहे. तिथं कार घेऊन स्वतःची कार घेऊन तिथं पार्किंग करणं पण तुम्हाला अवेलेबिलिटी नाही आहे आणि एक एक दोन दोन तास तुम्ही तिथनं ट्रॉफिकमधून बाहेर पडू शकत नाही. तर कार पुलिंग सिस्टीममुळं तर जिथं 6 गाड्या जाणार आहेत तर एक कार पुलिंगमुळं 6 जण एका गाडीमध्ये जाऊ शकतात. की कोणताही व्यवसाय उभा करताना त्याच्यामध्ये अर्थकारण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला काय त्याच्यामध्ये बेनिफिट आहे. जसं आता आपण म्हटलं की प्रवाशांना काय बेनिफिट झालं, की कारवाल्यांना बेनिफिट आहे, तर ह्याच्यात अर्थकारण कसं आहे, म्हणजे त्या कार ओनरला कसं फायदा होणार आहे किंवा तुम्हाला काय त्याच्यामधून काय हे होणार आहे. जे काय कार ओनर ह्याला जॉईनिंग होत असेल त्यांना आज नाही येणाऱ्या काळामध्ये कधीही कमिशन वगैरे आम्ही आकारलं जाणार नाही. बरं, म्हणजे कारसाठी काही काही नाही. जे काय ज्यावेळी त्यांनी आपल्या जॉईन होऊन राईड पोस्ट करते आणि ते पर सीट किती घेणार आहेत हे कंपनी नाही डिसाईड करत, हे कार ओनर्स डिसाईड करणार. पर सीट किती घेणार आहेत त्याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत ते त्याच्यामध्ये टाकू शकतात आणि त्यांना कमिशन जेवढं टाकलेलं आहे तेवढं ते युजरकडनं गाडीमध्ये बसल्यानंतर किंवा ड्रॉप केल्यानंतर ते कॅशमध्ये घेऊ शकतात किंवा फोनपे घेऊ शकतात, ते ऑनलाईन घेऊ शकतात. आपल्या त्याच्यात काही संबंध नाही. एकही रुपये कमिशन आकारलं जाणार नाही, आज नाही कधीच नाही. बुकिंग ज्यावेळी बुकिंगमध्ये युजरसाठी जे आहे तर आम्ही फक्त बुकिंग अमाऊंट 5% घेतो. फक्त 5% अमाऊंटच्या 5% तेवढी अमाऊंट तुम्ही. हो. आता तुम्ही रेड बसमध्ये वगैरे पाहिला तर 100% तुमची बुकिंग अमाऊंट जातो. तर इथं 5% मध्ये फक्त 5%च तुम्ही 1000 रुपयाचं असेल तर 50 रुपये देऊन तुम्ही बुक करू शकता. तर मी ऑल टाइम यात्रामध्ये बुक केलं आणि त्याच्यानंतर ते कॅन्सल झालं तर ते पैसे परत मिळतील का? हो मॅडम, मिळणार, 100% मिळणार. तर ज्यावेळी तुम्ही बुक करताय 24 आवर्सच्या अगोदर तुम्ही कॅन्सल केला तर 100% रिफंडेबल असतो आणि 12 तासाच्या आत म्हणजे तुम्ही कॅन्सल केला तर त्याचं 50% तुम्हाला मिळेल आणि 12 तासाच्या नंतर तुम्ही केला तर 0 मिळतो आणि ते 5% असतं. 5% बुकिंग अमाऊंट म्हणजे 1000 रुपयाचं 50 रुपये असतं आणि त्याचं म्हणजे 25 रुपये वगैरे 12 तासाच्या आत तुम्ही केला तर 25 रुपये मिळेल. 24 तासाच्या अगोदर केला तर 50 रुपये करून मिळेल. संपूर्ण देशामध्ये एक कार पुलिंग किंवा वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये असेल किंवा ऍपच्या क्षेत्रामध्ये असेल तर हे खरं म्हणजे एकतर क्रांतिकारक पाऊल आहे. हो. तर या सगळ्या माहिती घेत असताना की लोकांना सगळ्या एक उत्सुकता असू शकते की तुमचं जर सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही आहे, मग तुमचं काय IT प्रोफेशनल मधली काय पार्श्वभूमी आहे का, किंवा तुमचं नेमकं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि कशा पद्धतीनं मग तुम्हाला या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय होणार. तर सुरुवातीला तुमच्या थोडंसं गावापासून थोडं शैक्षणिक किंवा इथली गावाकडची जी पार्श्वभूमी आहे तर या संदर्भात. गावाकडे म्हणजे माझं शिक्षण झालं ते उमटीमध्ये झालं. फॅमिलीमध्ये असं काय नाही की आई म्हणजे कामाला वगैरे जाऊन आपल्याला म्हणजे आम्ही 9 महिने असताना वडील वगैरे वारले, तिथून आईनं आम्हाला शिक्षण वगैरे दिले. तर तिथून 12वीपर्यंत पूर्ण हिंदीमध्ये शिक्षण झालं. तिथून आम्ही BCA केलं, MCA वगैरे जयसिंगपूरला वगैरे झालं. तर IT फील्डमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन माझं झालेलं होतं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन झाल्यानंतर थोडं वर्ष पुण्यामध्ये आम्ही जॉब केलो 2010 मध्ये.
2 वर्ष. तिथून माझं सिलेक्शन झालं ICICI मध्ये लोन डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर म्हणून. मी पंढरपूरमध्ये कमीत कमी 8 वर्ष मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जरासा बिझनेसचा इंटरेस्ट आला. मग तिथून आम्ही शोरूम वगैरे म्हणा ह्या सगळ्या आता बिझनेस करत करत आम्ही ह्या फील्डमध्ये. ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये जाणं येणं माझं होतं त्यावेळी मला तुम्हाला सुरुवातीला आम्ही सांगितलं की मला रात्री हडपसरवरनं तर म्हणजे गावाकडे येण्यासाठी रात्री 11ला थांबलेलं, सकाळी मला 5 वाजता बस मिळाली. रात्री एकही बस थांबत नव्हतं. रात्री एकतरी स्वारगेटमध्ये एकदा गाडी भरली तर कुठेच थांबत नाही. तर त्याकडून तिकडे आल्यामुळं तर रात्रभर आपल्याला गाडी नाही मिळाली. त्यावेळी विचार केला होता की ह्याचं काय तर सोल्युशन काढूया. पण परिस्थिती असं आली की त्यावेळी म्हणजे ह्या गोष्टी करण्यामध्ये जरासा टाइम पण नाही मिळाला. तर ज्यावेळी लॉकडाऊन झालं त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की ह्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. का तर घरी तर होतोच आम्ही, पण त्याचं रिसर्च वगैरे सगळ्या गोष्टी करून तर ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला रेड बसमध्ये सीट बुक होतात, ही इंडियामध्ये पहिली आपली कंपनी आहे की सीट बुक होतो 4 व्हीलर. ही पहिली कन्सेप्ट आपण आणलेला आहे. तर आजपर्यंत हे 4 व्हीलर मध्ये म्हणजे ज्या पुढे सीट पाहिजे असेल तर पुढे तुम्हाला मिळेल, बॅकला पाहिजे असेल तर बॅकला मिळेल. ही पहिल्यांदा कोणतरी कन्सेप्ट असं आणलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे एवढे विषय केलेत किंवा लेडीज सेफ्टीसाठी म्हणा, ड्रायव्हरचं सेफ्टीसाठी म्हणा, किंवा इंडियामध्ये आपले लँग्वेज भरपूर असल्यामुळं आम्ही 7 लँग्वेजमध्ये ह्याचं अवेलेबिलिटी म्हणा. तर ह्याला कॅपिंग आहे का. आता तुम्ही असं म्हणताल की ड्रायव्हर कितीही टाकतील तर कितीही पेमेंट त्यांनी म्हणजे पर सीट टाकू शकत नाही. तर आमच्यात काय आहे दादा, पर किलोमीटर एवढंच मिळेल. तर पर्टिक्युलर असतो तो. म्हणजे आता भाड्याने तुम्ही कमर्शियल गाडी घेऊन जात असेल तर 10 किलोमीटर म्हणजे 10 रुपये किलोमीटर असतो. तिथे कसं ते एकटा पे करणार असतो तिथं. म्हणजे तुम्ही गाडी तुम्ही कुणाची भाड्यानं सांडला तर पूर्ण तुम्हाला पे करावे. इथं कार पुलिंग सिस्टीम मध्ये हे आहे की तुम्ही 6 जणांचं गाडी असेल, 6 सीटर गाडी असेल तर 6 जणांनी पे करणार असतात. तर आम्ही त्यामुळे रेट कमी, पर किलोमीटर 250 रुपये देतो. म्हणजे हे कॅपिंग असतो. वगैरे रेट मध्येच हे बसच्या पेक्षाही खाली असतो तर इथं फक्त बसमध्ये कसं ते गव्हर्नमेंटला ते त्यांची वेगळं आहे. तर आपल्याला इथं डिझेल पेट्रोलचा खर्च, फ्यूल खर्च आणि टोलचा खर्च त्या कार निघाला. म्हणजे पैसे नाही कमवू शकत. म्हणजे असं यंत्रणेमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट केलं त्याच्यामध्ये की मी समजा किती सांगलेला आणि 1000 रुपये घेणार असं नाही. तिथून जर ते तुम्ही सांगली जाणार असेल तर 180 रुपये ते तेवढंच घेणार. त्याच्यावरती तुमचं वाढू शकत. म्हणजे ह्याला कॅपिंग म्हणतात. ते कॅपिंग असल्यामुळं तुम्ही कुठेही इंडियामध्ये गेला तर ते तेवढंच दाखवणार. नाही, हे खूप छान कन्सेप्ट आहे. कारण कसं झालं की आपल्या पण बऱ्याच जणाला जीवनात असे काही प्रसंग आलेले असतात. आपण कुठेतरी एखाद्या ठिकाणी रात्री अपरात्री थांबलोय आणि अजिबात गाडी मिळत नाही. की काही वेळा असं झालं की आमची मुलं वगैरे कुठेतरी गेलेले असतात, बाहेरून येतात. असं झालं की मुलगा रात्री एकदा आमचा उशिरानं आला, कराडमध्ये आला आणि कराडमधनं त्याला मग जतला यायला बस मिळाली नाही. मग तिथनं कुणातरी बरोबर विट्यात आला आणि विट्यात उशिरापर्यंत आढळला. मग त्याला ते तिथून पुढे नागज पर्यंत काहीतरी वाहन पुन्हा जतला. मग आम्हाला माघारी गाडी घेऊन जाऊन आणावं की काय, अशा बरेच प्रसंग येतात. मुली असते, एखादी लेडीज असते, देवदर्शनाला गेलेलं असतं. दादा हे इंडियामध्ये 99% म्हणजे लोकांचे हे प्रॉब्लेम आहे. आता जिथनं आता संध्याकाळ झालं तर बस तुम्हाला मिळतच नाही. कुठं आंदोलन असेल त्या दिवशी तुम्हाला बंद झाले तर तुम्ही कसं जाणार. तुमची काय इमर्जन्सी असेल, हॉस्पिटलला जायचं असेल, कॉलेजला असेल, एक्झाम असेल मुलांची, तर तिथं आंदोलन वगैरे असेल तर तुम्ही जाऊ शकताय. बस वगैरे बंद झालं तर काय करणार. तर एकच गोष्टीवरती नाही तर सगळ्यांची एवढं प्रॉब्लेम येते की हे रात्री कधीही जाऊ शकतात आपल्या ऑल टाइम. आणि त्यांच्या टायमिंग मध्ये पूर्ण लिस्ट येतो. समजा आता सांगली टू पुणे जाणार आहे तर त्याचं पूर्ण तिथले जेवढेही गाडी जाणार आहेत त्याचं पूर्ण लिस्ट येतो. तुमच्या रेट सगळ्यांच्या गाडीचे रेट वेगळे असणार आहेत. स्विफ्ट डिझायर असेल तर वेगळा, किंवा फॉर्च्युनर असेल वेगळा, तर एक्सयूव्ही असेल तर वेगळे. सगळ्यांची लिस्ट जे तुम्हाला चॉईस पण आहे. तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये जायचंय, इनोव्हा मध्ये जायचंय, स्विफ्ट डिझायर मध्ये जायचंय,
तर तुम्हाला तिथं गाडी नाव त्या दाखवते, पद्धतीनं. कलर दाखवते, हम्म. सीट्स अवेलेबिलिटी दाखवते. म्हणजे सगळे अवेलेबिलिटी आम्ही ऍपमध्ये दिलेले आहे. ज्यावेळी तुम्ही ते ऍप डाउनलोड करून ते यूज करता तर ते लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय काय आम्ही फीचर्स दिलेले आहेत. तर हे इंडियामध्ये ह्याचे उद्देश काय आहे दादा, की पैसे वगैरे कमवण्यासाठी हे आम्ही कंपनी काढलेलं नाहीये. की जे मला प्रॉब्लेम झालं होतं पाठीमध्ये, तर हे कुणालाही नाही झालं पाहिजे. इंडियामध्ये सगळ्या लोकांनी हे यूज केलं पाहिजे. एक तर कमिशन नाही आहे दादा, कमिशन वगैरे काय नसल्यामुळे हे लोकांसाठी आम्ही काढलेले आहेत. यूज करू दे आणि जे डिझेलचा खर्च आहे, त्यांचे टोलचा खर्च आहे, ते काढलं तरी बेटर आहे ना. खूप अतिशय जबरदस्त आणि खूप क्रांतिकारी अशी आयडिया आहे. म्हणजे कसं आहे की बरेच लोक आपल्याला काही रोजगार नाही, उद्योग नाही, काम नाही आहे, म्हणून काहीतरी करू का अशा विषयातच गुरफटलेले आहेत. तर एक वन स्टेप अहेड, ज्याला आपण जे आपले जे इंटेलिजन्स असतो, की भविष्यात कशा पद्धतीनं लोकांना आपण सुविधा देऊ शकतो किंवा अशा पद्धतीचं एक हे निर्मिती करू शकतो. तर अशी आयडिया सुचणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्ष कृतीत आणणं तर ही त्याच्याहून अवघड गोष्ट आहे. तर ही दोन्ही आव्हानं जे आपले मित्र आहेत श्रीशैल उमराणी, तर यांनी ही दोन्ही आव्हानं पेललेली आहेत आणि एक अतिशय दर्जेदार असं ॲप की संपूर्ण देशाला जे आहे तर ते जत तालुक्यानं दिलेलं आहे आणि जतच्या ह्या देवभूमीनं दिलेलं आहे. तर अशा ह्या ॲपचं सर्वांनी म्हणजे आपली मुलगी असेल, आपली घरातली मंडळी असतील, मुलं असतील, बाहेर शिकण्यासाठी गेलेले आहेत, नोकरीसाठी गेलेले आहेत, उद्योग व्यवसायासाठी गेलेले आहेत, तर प्रत्येकाला जे जे प्रवास करणार आहेत, रोडवर येणार आहेत, तर प्रत्येकाला आता आपल्याला स्वतःच्या गाडीत बसून प्रवास केल्याचा आनंद मिळणार आहे आणि तेही अगदी बसच्या अगदी दरामध्ये. अशा पद्धतीचं आपल्याला सुविधा देणारं एक अत्यंत क्रांतिकारी असं पाऊल जे आहे श्रीशैल उमराणी यांनी टाकलेलं आहे. अतिशय जबरदस्त असं हे ॲप आहे. आणि आता हे ॲप जे आहे तर ते नेमकं म्हणजे प्ले स्टोअरवर आहे का iOS वर आहे, प्ले स्टोअरवरती कशी आहे? अँड्रॉइड आता अवेलेबिलिटी केलेली आहे, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे आणि एक आठवड्यापर्यंत iOS वरती तुम्हाला अवेलेबिलिटी पण होईल. ते लवकरच होईल. जर असं त्याला बंडल वगैरे बनवण्यामध्ये जर वेळ जातो, पण आठवड्यामध्ये अवेलेबिलिटी त्याची आता अँड्रॉइड वरती सगळ्याकडे अवेलेबिलिटी प्ले स्टोअरवर. प्ले स्टोअरला जाऊन आपण हे आपल्या मोबाईल फोनवरती हे ॲप डाउनलोड करू शकता आणि आपल्याला अतिशय सुखद आणि चांगल्या प्रवासाची आणि अडचणीच्या वेळी मदतीसाठी धावून येणारं असं हे ॲप आहे. तर जरूर प्रत्येकाने हे ॲप आपल्या अँड्रॉइडवर डाउनलोड करा. तर हे आपण ऑल टाइम यात्रा हे नाव तुम्हाला कसं काय सुचलं? मॅडम, हे ऑल टाइम यात्रा म्हणजे ऑल टाइम म्हणजे काय तर कधीही, म्हणजे असं काय नाही की डे फक्त असं. ऑल टाइम यात्रा ह्याचं मिनिंगच असं ठेवलं की काय ठेवायचं काय ठेवायचं आहे. तर आमच्या डोक्यात असं आलं की कधीही माणूस कुठेही जाऊ शकते. तर ऑल टाइम यात्रा हे नाव बेटर वाटलं आपल्याला. म्हणजे कोणीही हे एक शब्द लक्षात लवकर ठेवतील का तर ऑल टाइम यात्रा, तर त्या शब्दामध्ये पण अर्थ आहे म्हणून असले. तर सर्वांसाठी उपयुक्त असणारं हे ऑल टाइम यात्रा ॲप सर्वांनी प्ले स्टोअर वरून जाऊन डाउनलोड नक्की करा. मंडळी, अशा पद्धतीनं आपण ऑल टाइम यात्रा हे या कार पुलिंगच्या दुनियेमध्ये एक क्रांतिकारी पाऊल जगच्या या देवभूमीतल्या आणि उमदीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या गावामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, मल्कारसिद्ध देवाच्या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, असे श्रीशैल उमराणी यांनी हे एक क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे आणि देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचा ॲप लॉन्च झालेला आहे. तर
सगळ्यात सुरुवातीला मी आपल्या या मातृभूमीतल्या या तरुण उद्योजकांना, एका IT क्षेत्रामध्ये पाऊल टाकणाऱ्या उद्योजकाला आपण सर्वांनी सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि ऑल टाइम यात्रा हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा, सुखाचा प्रवास सुरू करा. थँक्यू. धन्यवाद. की एक महत्त्वाचा विषय होता की डिझेल आणि पेट्रोल टंचाईच्या या पार्श्वभूमीवरती बरेच वेळा अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बुलेटवरून प्रवास केलेला आहे. आपले जतचे आमदार सदाभाऊ खोत हे टांग्यातून, घोडागाडीतून प्रवास केला त्यांनी. अगदी अनेक मंत्र्यांनी एकमेकाची कार शेअरिंग करून प्रवास केलेला आहे. तर खरं तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कन्सेप्ट आहे आणि सर्वात पहिल्यांदा त्याच्यावरती तुम्ही काम केलेलं आहे. तर याला कुठे राजकीय नेते मंडळी किंवा आपले स्थानिक आमदार किंवा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय मांडलेला आहे? नाही झालं आजपर्यंत तरी त्यांची कोणाची आपलं हे नाही झालं. तर आता तुम्ही ह्या जे लक्षात मला पण आलं की आजपर्यंत या राजकीयच्या ह्याच्यामध्ये मी घेतलं. तर आता आमदार साहेबांना भेटून वगैरे याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा कसा होईल किंवा आमदार साहेबांना, गोपीचंद साहेबांना भेटून वगैरे चर्चा आपले समजावणं केली आहे तर त्यांच्याशी चर्चा करून मग गोपीचंद साहेबांचं म्हणजे महाराष्ट्रामध्येच नाही, सगळ्यांना, फक्त आपले जत तालुक्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये ह्याचं कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा फायदा होईल, लोकांचं सोयीस्कर होईल ते गोपीचंद साहेबांना एकदा आम्ही चर्चा करतो. म्हणजे आज जतचे आमदार जे आहेत, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, तर यांच्या पुढं अद्याप हा विषय मांडलेला नसला तरी श्रीशैल उमराणी सर यांची इच्छा आहे की हा विषय त्यांच्यासमोर मांडावा आणि आमच्या जय भारत न्यूज आणि देवभूमी या दोन्ही चॅनलच्या वतीनं की आम्ही त्यांच्या ह्या ऑल टाइम यात्रा या ॲपला खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच की याचं ग्लोबलायझेशन व्हावं, केवळ या देशापुरतं मर्यादित न होता की संपूर्ण जगभर त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, अशा पद्धतीची यंत्रणा निर्माण व्हावी अशा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.